तर तिकडे उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दोघेही जणी मराठमोळ्या पोशाखात फेटा बांधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघायला मिळालं। उर्मिला जी आपण नामांकन भरलं, काय सांगाल? नामांकन झालेलं आहे आणि खूप एक अशी एक्साइटमेंट आहे आणि आनंद आहे आणि लोकांच्या सहकार्याची खूप खूप गरज आहे। तुम्हाला खूप वैयक्तिक रोल केला जातो विकासापेक्षा? तो त्यांचा विचार आहे, त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यांनी त्यांच्या विचारांनी जावं, मी माझ्या विचारांनी जाऊ इच्छिते। विजयाबद्दल काय? विजयाबद्दल काय? मॅडम हिंदी में एक बार लोकांचं सहकार्य असेल तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। प्रिया दत्त यांची लढत भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या सोबत असणार आहे। तर उमेदवारी अर्ज भरताना प्रिया दत्त यांच्या सोबत त्यांचे बंधू संजय दत्तही उपस्थित होते। चुनौती है। मैं हमेशा कहती हूँ कोई चुनाव आसान नहीं है, तो आपका ये कहना कि ये इलेक्शन बहुत जैसे चुनौती है, मैं समझती हूँ हर इलेक्शन चुनौती है और हर इलेक्शन में हमें बहुत अच्छी तरह से फाइट करना है। आश्वस्त है? मैं बिल्कुल आश्वस्त हूँ। मैं यही कहना चाहता हूँ कि मैं हमेशा प्रिया के साथ हूँ, रहूँगा और भगवान से यही प्रार्थना करूंगा और उम्मीद करूंगा कि प्रिया ही जीते। हर भाई यही चाहेगा। प्रचार प्रसार करेंगे आप बहन के साथ मिलकर कैंपेन में? अगर बहन से ऑर्डर मिल गया तो करेंगे। आप भी राजनीति से काफी करीब से जुड़े हुए हैं। कभी नहीं जुड़े हुए थे भाई।